जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24. सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय तम्मानगौडा रवी पाटील साहेब, त्याचबरोबर या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती, या सोसायटीचे चेअरमन प्रदीपदादा करगणीकर, वसपेठ गावचे माजी सरपंच रामभाऊ साळुंके आणि त्याचबरोबर आपल्या या जाडरबोपला जिल्हा परिषद गटातील पंचक्रोशीतील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व मतदानदाता, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उभे असलेले आपले सर्व उमेदवार आणि त्याचबरोबर आपण या सर्व उमेदवारांना 7 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण 2 उमेदवारांना पंचायत समिती आणि 1 उमेदवाराला जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जाडरबोपला जिल्हा परिषद गटाचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि माडगाव तालुक्याचा आवाज बुलंद करण्यासाठी पाठवायचा आहे, ही विनंती तुम्हाला करतोय. मित्रांनो, आदरणीय रवी पाटील साहेब, मी 9वीला असताना सदस्य झाले जिल्हा परिषदचे. त्यांच्या नेतृत्वाखाली जाडरबोपलातला आरोग्य केंद्र झालं आणि दुसरी गोष्ट, ही इमारत जी उभी राहती आहे ग्रामपंचायतची, ती रवी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आणि हे पिविंग ब्लॉक सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. या गटातले पूर्ण रस्ते रवी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले आणि आदरणीय विलासराव जगताप साहेब आमदार होते. खरं मित्रांनो, आई शपथ सांगतो, या जत तालुक्यात टापटीप रस्ते हे आदरणीय विलासराव जगताप साहेब आणि रवी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाले. खरंच खूप चांगल्या पद्धतीचं काम या मान्यवरांनी करण्याचं काम केलंय आणि त्यांच्याच सौभाग्यवती आदरणीय रविताई आणि शालनताई कोरे हे या गटातून निवडणुकीला उभारलेत. आपण सर्वांनी त्यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आपला जाडरबोपला जिल्हा परिषद गटाचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांना पाठवायचा आहे. मित्रांनो, 28 जानेवारीला अजितदादा पवार साहेबांचं निधन झालं. अजितदादा पवार साहेबांना जर खरोखरच श्रद्धांजली व्हायची असेल, तर घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबा आणि या उमेदवारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पाठवा. हा आवाज आपल्याला बुलंद करायचा आहे. मित्रांनो, हे उमेदवार जर गेले, खरंच या गटाचं भाग्य आहे. आदरणीय रवी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधीची कामं या गटामध्ये झाली आहेत आणि तेच परत एकदा कोट्यावधींची संधी, काम करण्याची संधी आपल्याला त्यांना द्यायची आहे. रवी पाटील साहेब, एक मी तुम्हाला विनंती करतोय आणि वाटलं धमकी समजा, परंतु एक विनंती आहे, या वाड्या वस्त्यांवर आजही रस्ते अडवायचं काम केलं जात आहे. लोक पाणी अडवा आणि पाणी जिरवा म्हणतात. आमच्या वसपेठ गावामध्ये माणसांची अडवा आणि माणसांची जिरवा म्हणली जाते. ही कामं आपल्याला करायची आहेत. गाव वाड्या वस्त्यांवरती रस्ता पोचवायचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे. सर्वसामान्य लोकांची कामं करायची आहेत आणि सर्वसामान्य लोकांची कामं करणारा माणूस या व्यासपीठावरती आहे आणि या माणसाच्या घराण्यातला माणूस आपल्याला सांगली जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचा आहे आणि याच ताईंना आपण जत पंचायत समितीमध्ये पाठवायचं आहे. मगाशी शिंदे सरकारांनी म्हणलं येथे जातीपातीचं राजकारण चालतं. शिंदे सरकार, मीही धनगर समाजातला आहे, परंतु जात ही लग्नात असते, जात ही राजकारणात आणि सामाजिक कार्यक्रमात कधीच नसते. हे आपल्याला या माडगाव गावातील आणि माडगाव पंचक्रोशीतील लोकांना दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला एक विनंती करतो, आदरणीय लोकनेते दिवंगत अजितदादांना जर श्रद्धांजली व्हायची असेल, तर घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा आणि आपल्या 3ही उमेदवारांना, 2 उमेदवारांना पंचायत समितीत आणि 1 उमेदवाराला जिल्हा परिषद मध्ये पाठवावं, ही विनंती करतो आणि माझं छोटेखानी लांबलेलं भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.